राम राम. मी ॲडव्होकेट रमेश राजूरकर नंदीग्राम यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत करतो. आजचा विषय आहे नांदेड महानगरपालिका निवडणुका आणि उमेदवार. आजची शेवटची तारीख होती. यादी जेव्हा पाहिली तेव्हा भारतीय जनता पक्षाकडे भरपूर उमेदवार होते, पण त्यामध्ये मूळ भारतीय जनता पक्षाच्या 12 कार्यकर्त्यांना नगरसेवक पदाची उमेदवारी दिलेली आहे. बाकी जे उमेदवार आहेत ते आपले पारंपरिक खानदानी त्या वार्डातले तेच आहेत. या ठिकाणी पैसा हा कॅटेगरी फार मोठी होती आहे, कारण जो पैसा वाटेल मतदारांना, मतं विकत घेईल. आणि मतदार असे चांगले आहेत की पैसे घेतल्याशिवाय वोटिंग करत नाहीत. त्यांना ती एक लोकशाहीची चांगली सवय लागलेली आहे. आणि त्याशिवाय इतर खर्च, मटण, दारू, जेवण हे सुद्धा आता 15 तारखेपर्यंत सगळं चालणार आहे. 16 तारखेला कोणी विचारणार नाही पुन्हा. हे मतदारालाही माहिती आहे. आणि जे मतदार मतदान पैसे घेऊन देतात तेच खरे मतदार आहेत भारताचे. का जे स्वतःहून बिना पैशाचं मतदान करतात ते मतदार नाही आहेत, हे विकत घेतलेले. मग त्याच्यात विकत घेऊ शकतो त्यालाच उमेदवारी मिळणार ना, ज्याच्याकडे पैसा आहे, जो पैसे वाटू शकतो, पैसे खर्चू शकतो. सर्वसामान्य माणसाची ताकदच नाही ना त्या. ज्याचे काही नंबर 2चे धंदे आहेत तेच नगरसेवक होणार. ओल्ड वाईन इन न्यू बॉटल आहे. भारतीय जनता पक्षामध्ये आलेल्या पाहुण्यांनी भाजपवर कब्जा केला आहे आणि भाजपच्या वरिष्ठांनाही मान्य आहे. नांदेडचे मतदार तर काय तेच ते पुन्हा नगरसेवक निवडून गेले तर पुन्हा कोणाला काही देणंघेणं नाही ना, आणि त्यालाही काही देणंघेणं नाही आहे. तो आपला आज 50 लाख खर्च करेल, उद्या 1 कोटी काढून येईल. वार्डात ते टेंडर आहेत, उत्पन्नाचे भरपूर साधन आहे. नगरपालिका कंगाल झाली तरी चालेल, पण नगरसेवक श्रीमंत झाले पाहिजे. हे नांदेडच्या नगरपालिकेचं वैशिष्ट्य आहे आजपर्यंत. करा, मतदान करा. पुन्हा त्याच नगरसेवकाला जो त्या वार्डातले खानदानी आहे, नवरा नाही तर बायको, बायको नाही तर मुलगा, पण ते वार्ड त्याचे आज राजघराणे झालेले आहेत आणि ते तिथं त्या वार्डातले राज्य होणार. हे 16 तारखेला डिक्लेअर होणार. चालू दे. नगरपालिकेचं काय व्हायचं ते होईल, नांदेड शहराचं काय व्हायचं ते होईल, याची काही देणं नाही कोणाला. आणि नांदेडच्या जनतेलाही देणं नाही आहे. सगळे असे शांत आहेत. वाहतुकीचा प्रश्न काही असू द्या, पाण्याचा प्रश्न काही असू द्या, रोडचा प्रश्न काही असू द्या, आम्ही आपले खाली मान करून चालणारे मतदार आहोत. नांदेड शहराचे सुद्धा नागरिक आहोत. 16 तारखेच्या निकालानंतर आपण पाहू, पुन्हा तेच ते दिसणार आहेत. मी माझं मत आपल्यासमोर व्यक्त केलं. आपलं मत माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये द्या. जय श्रीराम.